आझाद समाज पक्ष सातारा जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर करून स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण तसेच अलीकडील विद्यार्थी आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात भारतातील विद्यार्थी, युवक व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या भावना व चिंता मांडल्या आहेत। शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि रोजगारांच्या संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली नाराजी लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची आर्थिक मदत द्यावी, पेपरफुटी प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई टाळावी, तसेच शिक्षण माफिया व पेपरफुटी रेकॉर्ड विरोधात कठोर आणि वेळबद्ध कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी, साध्या विषयातील व्यक्तीच्या भूमिकेची चौकशी करावी, अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर, नुकसान झालेल्या वाहनांची स्वतंत्र चौकशी तसेच भविष्यात सुरक्षा दलाच्या गणवेशावर स्पष्ट नाव, ओळख क्रमांक अनिवार्य असण्याची मागणीही करण्यात आली आहे। शिक्षण व भरती प्रक्रियेतील सुधारणा म्हणून नीट, यूजी, JEE मेन यांसह सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने घेणे, सरकारी भरती व प्रवेश परीक्षांचे शुल्क रद्द करणे, वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करणे, रिक्त पदांची केवळ भरती करणे, नॉर्मलायझेशन प्रणाली समाप्त करणे आणि परीक्षेतील उमेदवारांचे गुण सार्वजनिक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। हे निवेदन आझाद समाज पक्ष सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना सादर करण्यात आले असून विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही त्यावर आहेत। महिलांनी गोल्ड मेडल आणलं, त्या गोल्ड मेडलिस्टला उपोषणाला बसलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी बीजेपी सरकारने पोलिसाला सामोर करून या देशासाठी ज्याने गोल्ड मेडल आणलं त्यालाही जेलात टाकलं, त्यालाही मारलं। शेतकऱ्यांचा मुद्दा असो, शेतकऱ्यावर लाठीचार्ज झाले, शेतकऱ्यांचे मुद्दे पाडले, शेतकऱ्याला जेलामध्ये टाकले। या देशामध्ये ज्या लोकांनी आंदोलन केले, रस्त्यावर उतरले, त्या लोकांचे मुद्दे या बीजेपी सरकारने पोलिसांच्या माध्यमातून पाडले। आता एवढा मोठा मुद्दा या भारत देशामध्ये जगामध्ये गाजत आहे। जो पेपर नीटचा पेपर जो लीक झाला, हा पेपर लीक झाल्यामुळे या भारतामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 25 विद्यार्थ्यांच्या माता, ज्याला पालक म्हणतो, त्या पालकांचे स्टेटमेंट पहा काय आहे। ज्या लोकांनी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास केले आणि एकाएकी पेपर लीक झाला, किती लाखो करोडाचं विद्यार्थ्यांचं नुकसान या संपूर्ण भारतामध्ये झालं। आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक एल्गार पुकारला जंतर मंतरवर उपोषणा संदर्भामध्ये, आज ते उपोषण आपल्या मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे। या महिलांना, या मुलींना, आमच्या आई बहिणींना कसे मारत आहेत, कसे त्याला छेडखानी करत आहेत। जे विद्यार्थी, जे पोलीस विद्यार्थी, जे आपले पोलीस खात्यातले जे लोक जे होते, त्यांना नेम प्लेट नाही।